नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, प्रश्न यातले स्किप करू नका. ओके, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 8 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 8 ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा केला जातो, असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत छोडो आंदोलन दिन या दिवशी पाळला जातो. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 8 ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिन असतो. हे आंदोलन 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत सुरू झालं होतं आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनामध्ये या आंदोलनाची सुरुवात झाली होती. आणि महात्मा गांधींनी करा किंवा मरा ही प्रख्यात घोषणा याच वेळी दिली होती. आणि या आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट होतं की ब्रिटिश राजवट संपवणं. ओके, या व्यतिरिक्त 8 ऑगस्टला इंटरनॅशनल इन्फिनिटी डे देखील असतो. हा दिवस विज्ञान, तत्वज्ञान आणि मुक्त विचारांचं महत्त्व सांगतो. 8 ऑगस्ट या दिवशी नॅशनल हॅपीनेस हॅपन्स डे देखील असतो आणि आपले आनंदाचे क्षण ओळखायला आणि ते इतरांसोबत वाटायला हा दिवस प्रोत्साहित करतो. ओके, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, नौदल संचालन महासंचालक म्हणजे DGNO पदाचा कार्यभार नुकताच कोणी स्वीकारलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्हाईस ॲडमिरल मनीष चड्ढा यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. व्हाईस ॲडमिरल मनीष चड्ढा यांनी नौदल संचालन महासंचालक पदाचा कार्यभार घेतलेला आहे. ही जी नियुक्ती आहे ती 3 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झालेली आहे आणि त्यांनी व्हाईस ॲडमिरल N प्रमोद यांची जागा घेतली. आणि DGNO म्हणजे डायरेक्टर जनरल नाव्हल ऑपरेशन्स असा त्याचा फुल फॉर्म आहे, थोडक्यात लक्षात ठेवा. आणि मनीष चड्ढा हे संचार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ मानले जातात. भारतीय नौदलामध्ये त्यांची जी नियुक्ती आहे ती 1 जुलै 1991 रोजी झालेली होती आणि त्यांनी अमेरिकेच्या नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमधून हायर कमांड कोर्स देखील पूर्ण केलेला आहे. INS वीर, INS किरपान आणि INS मैसूर या तिघांचेही ते कमांडर राहिलेले आहेत. आणि 2017 मध्ये त्यांनी विशिष्ट सेवा पदक मिळवलंय आणि 2025 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकही त्यांना मिळालेलं आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, कंटेनर ट्रेन ऑपरेटर म्हणजे CTO साठी ऑल इंडिया लायसन्स कोणत्या मंत्रालयाने मंजूर केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रेल्वे मंत्रालयाने. महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात घ्या याचे. रेल्वे मंत्रालयाने 6 ऑगस्ट 2026 रोजी ऑल इंडिया लायसन्स मंजूर केलाय. हा परवाना कंटेनर ट्रेन ऑपरेटरसाठी लागू होतो आणि ऑल इंडिया लायसन्स आता संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कवरती वापरता येईल. आणि आधी मार्गनिहाय परवाना लागायचा, पण ती अट काढून टाकण्यात आलेली आहे आता. आणि नोंदणी शुल्क एकसमान म्हणजेच 25 कोटी ठेवलेलं आहे आणि हे शुल्क परत मिळणार नाहीये अशी अट आहे त्यामध्ये. आणि मॉडेल कॉन्सेशन ॲग्रीमेंट हा मानक करार आहे यामध्ये आणि जो पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वापरला जातो. आणि आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने या सुधारणेला मंजुरी दिलेली आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, 6 ऑगस्ट 2026 रोजी निधन झालेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीनिवास विनायक कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ज्येष्ठ मराठी लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन 6 ऑगस्ट 2026 रोजी झालंय. ते दोहकार म्हणून ओळखले जात. त्यांचं निधन जे आहे ते कराड, सातारा येथे झालं आणि वर्णनात्मक गद्य लेखन हे त्यांचं लिखाणाचं खास वैशिष्ट्य आहे.
आणि त्यांच्या लिखाणामध्ये ग्रामीण जगण्याचं आणि निसर्गाचं प्रभावी चित्रण दिसतं. मानवी भावना, संवेदना त्यांनी त्यांच्या साहित्यात जिवंत केल्या आणि 1965 मध्ये दोह या त्यांच्या गाजलेला ग्रंथ त्यांचा प्रकाशित झाला आणि सोन्याचा पिंपळ 1975, पाण्याचे पंख 1987 आणि कोरडी भिक्षा 2000 मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आणि 76व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि हे जे संमेलन होतं ते कराड येथे पार पडलं आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देखील मिळाला होता आणि महाराष्ट्र फाउंडेशननेही त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. गगनयान ही कोणत्या प्रकारची मोहीम आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे गगनयान. महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात घ्या याचे. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे आणि इस्रो ती राबवतीये. 6 ऑगस्ट 2026 रोजी गगनयानच्या ह्युमन रेटिंग प्रणालीमधील महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि ही जी माहिती आहे ती राज्यसभेत विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांनी दिली आहे. आणि गगनयान मिशन HLVM-3 म्हणजे ह्युमन रेट लॉन्च व्हेकल मार्क 3 हे प्रक्षेपण वाहन वापरतं आणि ह्युमन रेटिंग म्हणजे मानव वाहतुकीसाठी सुरक्षिततेची पात्रता आणि HLVM-3च्या प्रॉप्युल्शन सिस्टीमची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आणि स्ट्रक्चरल सिस्टीमची पात्रता चाचणीही पूर्ण झालेली आहे. एन्व्हायरमेंटल कंट्रोल आणि लाईफ सपोर्ट सिस्टीम विकसित करण्यात आली असून त्याची चाचणीही झाली आहे आणि भारतीय अंतराळ स्थानक 2035 पर्यंत उभारण्याचं लक्ष देखील यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. फायटर कॉम्बॅट लीडर म्हणजे FCL कोर्स पूर्ण करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला वैमानिक कोण ठरल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भावना कांत असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भावना कांत भारताच्या पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर झालेल्या आहेत आणि त्यांनी 6 ऑगस्ट 2026 रोजी FCL कोर्स पूर्ण केला आहे. फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स TACDE ग्वाल्हेर मध्ये घेतला जातो. याचा फुल फॉर्म आहे टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट. फुल फॉर्म थोडक्यात लक्षात ठेवा. आणि FCL कोर्सची वेळ ही 20 आठवड्यांची असते आणि हा अत्यंत निवडक प्रशिक्षण कार्यक्रम आहे आणि भारतीय वायुसेनेतील फक्त 1% निवडलेल्या वैमानिकांनाच हा कोर्स पार पाडता येतो. भावना कांत जून 2026 मध्ये वायुसेनेमध्ये दाखल झाल्या होत्या आणि 2019 मध्ये भावना कांत दिवसा लढाऊ मोहिमेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या भारतीय महिला फायटर पायलट ठरल्या होत्या आणि 8 मार्च 2020 रोजी त्यांना नारी शक्ती पुरस्कार देखील मिळाला आहे, जो महिलांचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतामध्ये आहे. आणि 26 जानेवारी 2021 रोजी त्या प्रजासत्ताक दिनाच्या वायुसेना झांकीत सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट देखील ठरलेल्या आहेत. शेवटचा पॉइंट हा लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. EI हे विषारी घटक शोधणारं उपकरण कोणत्या संस्थेनं विकसित केलेलं आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक A. IIT गुवाहाटीने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. IIT गुवाहाटीने EI नावाचं एक पोर्टेबल उपकरण तयार केलं आहे जे पाण्यातील विषारी घटक ओळखतं. हे उपकरण 6 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि EI हे कमी किमतीचं ऑप्टिकल सेन्सिंग डिव्हाइस आहे. पहिला पॉइंट लक्षात ठेवा. आणि डिव्हाइसचं काम बिअर लॅम्बर्ट नियमावरती चालतं, म्हणजेच प्रकाश शोषण आणि द्रावणाची सांद्रता यातला संबंध तपासणं असं त्याचं काम आहे. आणि EIची किंमत ही जवळजवळ 3500 इतकी आहे आणि प्रत्येक नमुना तपासण्यासाठी केवळ ₹2 इतका खर्च येतोय. आणि हे डिव्हाइस पाण्यातील आर्सेनिक, शिसे,
लोह, क्रोमियम, फ्लोराइड्स सह शोधू शकतं, ही त्याची क्वालिटी आहे. आणि यासोबतच हे कोलाई सारखे जीवाणूही शोधतं. ठीक आहे. या उपक्रमाला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची निधी मिळालेली आहे आणि प्रकल्प जलजीवन मिशन अंतर्गत राबवला जात आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 कोणत्या जुन्या कायद्याच्या जागी आणण्यात आलेले आहे, असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बँकर्स बुक्स एव्हिडन्स कायदा 1891च्या जागी हा नवीन कायदा आणण्यात आलेला आहे. साल लक्षात ठेवा. महत्वाचे पॉइंट्स पहा. लोकसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर केलं गेलेलं आहे आणि हे विधेयक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले. हे विधेयक 1891च्या बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्टची जागा घेईल आणि जुन्या कायद्याला 135 वर्ष पूर्ण झालेली आहेत असं देखील सांगण्यात आलंय. आणि विधेयकाचे डिजिटल बँकिंग युगाशी सुसंगत कायदेशीर चौकट निर्माण केलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल बँक नोंदी प्रमाण म्हणून ग्राह्य धरल्या जातील आणि डिजिटल नोंदणीसाठी प्रमाणपत्रांची निश्चित पद्धत लागू करण्यात आलेली आहे यामध्ये. आणि या विधेयकाचा उद्देश म्हणजे आधुनिक डिजिटल बँकिंगला कायदेशीर मान्यता देणं असा आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9वा. फिझू वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष स्क्वॉशपटू कोण ठरलेले आहेत? स्पर्धा आणि पदक आणि नाव लक्षात ठेवा. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, सूरज कुमार चांद असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. सूरज कुमार चांद यांनी फिझू वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ते या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष स्क्वॉशपटू बनलेले आहेत आणि अंतिम सामन्यामध्ये त्यांनी जोरदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. ही भारतीय स्क्वॅशच्या इतिहासातील एक मोठी उपलब्धी ठरली आहे त्यामुळे, आणि भारताने या स्पर्धेमध्ये पुरुष विभागात पहिलं सुवर्णपदक पटकावलेलं आहे त्यामुळे. आणि फिझू वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश चॅम्पियनशिप ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठीय क्रीडा स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवा. आणि स्क्वॅश हा इंडोअर रॅकेट खेळ असून भारताला या खेळात ऐतिहासिक यश आता यांच्या कामगिरीमुळे मिळालेलं आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. SC/ST आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लागू करण्यास विरोध करणारे मंत्रालय कोणते आहे? महत्वाचा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्र सरकारने SC/ST आरक्षणामध्ये क्रीमी लेअर लागू करण्यास स्पष्ट विरोध केला आहे. त्यांनी 6 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. हे प्रतिज्ञापत्र सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने दाखल केले होते. SC/ST आरक्षणाचं कारण ऐतिहासिक आणि सामाजिक मागासलेपणा आहे, केवळ आर्थिक स्थिती नाही असं कारण यामध्ये देण्यात आलंय. आणि सध्या क्रीमी लेअर नियम फक्त OBC प्रवर्गासाठी वापरतात आणि या तत्वाला इंदिरा साहनी 1992 प्रकरणामुळे कायदेशीर मान्यता देखील मिळालेली आहे. आणि अशोक कुमार ठाकूर प्रकरणामध्ये निकाल 10 एप्रिल 2008 रोजी आला होता. तिसरा पॉइंट लक्षात ठेवा. आणि भारतीय संविधानामध्ये कलम 15 आणि 16 मध्ये आरक्षणाच्या खास तरतुदी आहेत आणि SC आणि ST ची अधिकृत ओळख अनुक्रमे कलम 341 व 342 मध्ये दिली गेली आहे. तिसरा आणि चौथा मुद्दा लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 स्पर्धेचे विजेते कोण ठरलेले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आर प्रज्ञानंद. हे महत्वाचे पॉइंट्स पहा. आर प्रज्ञानंदा यांनी सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. हे त्यांच्या
हे त्यांच्या सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ करिअरमधील पहिलं विजेतेपद त्यामुळे ठरते आणि स्पर्धा अमेरिकेतील सेंट लुईस शहरामध्ये झाली आणि प्रज्ञानंदा यांनी एकूण 23.5 गुण मिळवलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आणि प्रज्ञानंदा हे भारतीय ग्रँडमास्टर आहेत आणि त्यांनी ग्रँड चेस टूअर म्हणजे GCT आता दुसरे स्थान मिळवलेले आहे. आणि सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ ही ग्रँड चेस टूअरमधील एक मोठी किमान स्पर्धा मानली जाते, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. कंपोजिट डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे CDCS कोणत्या राज्याने सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक B, कर्नाटक राज्याने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कर्नाटकने 6 ऑगस्ट 2026 रोजी कंपोजिट डिजिटल क्रॉप सर्वे नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे. हा जो प्रकल्प आहे तो राज्यस्तरीय AI आधारित पायलट म्हणून निवडक 5 होबळींमध्ये राबवला जात आहे. आणि CDCS मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. प्रकल्पामध्ये GIS आधारित प्लॉट स्तरीय मूल्यांकन केलं जातं आणि डिजिटल पीक सर्व्हेसाठी ड्रोन सर्वेक्षण आणि उच्च रेझोल्युशन्स उपग्रह प्रतिमांचा देखील वापर होतो यामध्ये. आणि कर्नाटकामध्ये डिजिटल क्रॉप सर्वे 2018 पासून चालू आहे आणि CDCS हा त्याचा विस्तार आहे. ओके, तर आजचे आपले 8 ऑगस्ट 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.